वडे बनवण्यासाठी जी भाजणी लागणार आहे त्यासाठी आपल्याला 3 वाटे तांदूळ घ्यायचे आहेत। मी 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे। त्यानंतर 1.5 वाटी म्हणजे 1 आणि अर्धी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे। आता हे सगळे साहित्य जे आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। मी तांदूळ घेते सगळे आणि आपल्याला आपण भातासाठी जसे धुतो त्यानुसार स्वच्छ धुवून घ्यायचे। पूर्ण वाक्य बोला। आता हे जे तांदूळ धुवून घेतलेले आहे मी ते एका कपड्यावर टाकून त्यांना पुसून घेणार आहे। पुसून कोरडे करायचे आपल्याला त्यांना। अशा पद्धतीने खूप तर कोरडे होणार नाही, ओलसर राहणारच आहे, पण जेवढे शक्य आहे तेवढं पाणी आपल्याला याच्यातलं काढून टाकायचं। आता हे पुसल्यानंतर एक कढई घेतली म्हणून त्या कढईमध्ये आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत। कढईत तेल वगैरे काहीच घ्यायचं नाहीये, साधे भाजून काढायचे नसते। धुवून भाजल्यामुळे ते अगदी ठिसूळ होतात आणि मिक्सर मध्ये पण बारीक होतात। ज्या पद्धतीने मी तांदूळ कपड्यामध्ये पुसून घेतले त्यानुसार हे जे उर्वरित डाळी आहेत दोन्ही त्याही आपल्याला कपड्यामध्ये पुसून कोरड्या करायच्या आहेत। तोपर्यंत मी डाळ सुकवायला ठेवते। कपड्यावर पसरून घेतल्या मी आणि डाळ पुसून घेतली। अशाच पद्धतीने उडदाची डाळ पण मी थोडीशी पुसून कोरडी करते। तांदळाचा ओलसरपणा चांगला कमी झाला, हे बघा आवाज पण बदललाय त्यांचा, असा खडखड आवाज यायला लागलाय आता आणि कोरडे झाले ते, कडक पण झाले। आता मी त्यांना काढून घेते आणि आपल्याला ह्या कढईमध्ये हरभऱ्याची आणि उडदाची डाळ पण अशाच पद्धतीने भाजून घ्यायची। उडदाची आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे मी भाजायला, ही पण आपल्याला कोरडी करून घ्यायची। हे बघा डाळ पण भाजून कोरडी झाली, आपल्याला आवाजावरून पण समजतंय की ती कडक झाली म्हणून। ही काढून घ्यायची आणि गार करायची आहेत आपल्याला। मी परातीमध्ये तांदूळ घेतलेले आहे भाजीचे, त्यामध्येच आता ही डाळ टाकते। ही फॅन खाली सुकून घेतलीये मी, गार करतेय आणि हे आपल्याला मिक्सर मध्ये बारीक करायचं। मिक्सर मध्ये आपल्याला रव्यासारखं बारीक करायचं, खूप पीठ पण नाही करायचं आणि खूप जाड पण नाही ठेवायचं। मी मिक्सरला बारीक केलं। आता हे जे आहे हे मी जाड चाळणी आहे माझ्याकडे थोडीशी, त्या चाळणीने चाळून घेतली जेणेकरून मग त्याच्यामध्ये अखंड असे तांदूळ किंवा डाळ नाही राहणार। हे बघा पीठ खूप असं बारीक नाहीये, रव्यासारखं स्ट्रक्चर आहे त्याचं। आता ते जे पीठ बारीक केलं होतं आपण त्यातलं मी 1 वाटीभर पीठ घेतलंय, सेम वाटी इतकंच पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे। हे मी कढईत घेतेय
पाणी उकळते आपलं तोपर्यंत आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आल्याचे काप, लसूण, हिरवी मिरची, त्यानंतर त्यामध्ये जिरे हे बारीक करून घेतले आपण। आता हे जे बारीक केलेला मसाला आहे हा आपल्याला ते जे पाणी उकळायला ठेवले आपण त्यात टाकायचं आहे। मसाल्यानंतर कोथिंबीर टाकते मी, हळद, चिमटीभर हिंग आणि आता हे पाणी उकळायचे आपल्याला। चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि हे जे पाणी आहे आपलं आधण त्याला पूर्णपणे उकळी द्यायची। ज्या पद्धतीने आपण इतर उकड काढतो तशी उकड काढायची आपल्याला। पाणी उकळलंय आपलं, आता मी गॅस बंद करतेय आणि त्यामध्ये हे पीठ टाकून आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे। 5 मिनिट याच्यावर झाकण असंच ठेवायचं, याला हलवायचं नाहीये। आता 5-1 मिनिट झालेलं आहे, ही उकडचं झाकण मी काढतेय। आता हे जे पीठ आहे हे आपल्याला मळून घ्यायचं व्यवस्थित, मऊ मळायचं। मी कालवते त्याला, गरम आहे ते अजून। बऱ्यापैकी गरम आहे हे पीठ अजून, याला मी मळून घेतलं व्यवस्थित। सगळं कालवायचं आपल्याला। आणि आता आपल्याला याचे वडे करायचे आहेत। आता यातून छोटासा एक उंडा घ्यायचा, तुम्ही असाही शेप देऊ शकता, पण असा शेप दिल्यानंतर मध्ये कच्चं राहण्याची शक्यता असते, म्हणून आपण त्याला मेंदू वड्यांसारखा आकार देऊया। फ्लॅट करायचं आहे त्यांना। मी अशा पद्धतीचे अजून वडे करून घेते। तेल गरम झाले का नाही आपण चेक करूया। तेल आपल्याला गरमच वापरायचं आहे। हे बघा, टाकल्यानंतर हा वडा जितक्या स्पीडमध्ये वरती येतोय तितकं ते तेल तापलेले असं त्याचा अर्थ असतो। तो खूप जोरातही नाही यायला पाहिजे की जेणेकरून ते करते, आणि खूप गारही तेल नसलं पाहिजे। आता हे तेल आपलं व्यवस्थित तापलेलं आहे, त्यामध्ये मी हे वडे तळायला सोडते। गॅस मीडियम ठेवायचा आहे, खूप बारीक नाही, खूप मोठाही नकोय। मोठा ठेवला तर ते कच्चे राहण्याची शक्यता असते, आणि बारीक ठेवला तर आपले जे वडे आहेत ते विरघळायची शक्यता असते, त्यांचा किडा होतो जास्त।